आमच्यावर कार्यवाही केली जाते, आमचा आवाज दाबला जातो। जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे। धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय। त्यांचा एफएसआय वाढवलाय, त्यांचा टीडीआर वाढवलाय। जर मार्केटमध्ये तुम्ही टीडीआर बघितला तो 40 ते 50 लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे। म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे। हे सगळं जे काम चालले ते अदानीसाठी झाले। आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे, कमी आहे निधी, तर तुम्ही त्याला एवढा स्वस्तात 10 ते 25% रेडी रेग्युलर मध्ये का जमीन देताय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? जेव्हा 40% सर्वे झालाय तर 40% सर्वे झाले असताना तुम्ही 1200 ते 1500 एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की अपात्र कोण आहे, तर तुम्ही एवढी जमीन तुम्हाला घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे। नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे। लास्ट अधिवेशन मध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही। काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते, पण मी जेव्हा बोलायला सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत। लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली, मला डिस्टर्ब करायला सुरुवात केला, पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमी सांगायचा आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झालेला आहे। अडाणींच्या घशात गेलेली आतापर्यंत धारावी तर गेलीच आहे, आता मोतीलाल नगर गोरेगावचं ते देखील अडाणींना डेव्हलप करण्यासाठी सगळी मुंबई देणार आहेत आणि कारण त्यांचं आता तेच आहे ना, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, तो ये सब कौन है आपको बताती हूँ। सब यानी सिर्फ अदानी भाई। मित्राचं खूप प्रेम आहे। मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होती की मित्राचं खूप प्रेम आहे। मित्राला मी उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमिकेच्या प्रेमात पडतो तेव्हा म्हणतो क्या तुमको क्या चाहिए, चांद तारे तोड़ के दूं। तो यहाँ प्रेमी कौन है? अपने मित्र है, अदानी भाई है। उनके लिए कुछ भी, कौन सी जमीन चाहिए ले लो, कितनी रेडी रेकनर में चाहिए 10%, 25% रेडी रेकनर में ये ले लो, जो चाहिए तुमको ये नियम बदलना है नियम बदलो। हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी योजना के लिए लागू है, यानी हमको पूरा हुकुमशाही का नया नजारा दिखा रहा है। अंग्रेजों का जमाने में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाया है यही हमारा सवाल है। हिंदी में जानना चाहेंगे कि आप अरे हिंदी में ही बात किया और हमको धारावी चाहिए, आम्हाला विकास हवाय, आम्हाला धारावीचा विकास हवाय, पण धारावीचा विनाश नकोय। धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना, पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे। म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही, पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही। मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे? हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे, धारावीच्या लोकांसाठी नाही। त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाहीये, हा विनाश प्रोजेक्ट आहे। अरे फोटो द्या थांबा ताई थांबा बाजूला हे आम्हाला कसं करणार रे? ताई पुढे 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 अरे अरे उठना नहीं मोबाईल वाले खाली करणार रे। त्यांच्या हातात अदानीचे जे लोक येतात तेव्हा पोलीस फाटा घेऊन येतात, सगळं आमच्यावर कार्यवाही केली जाते, आमचा आवाज दाबला जातो। चाललेला
ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे. धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय. त्यांचा FSI वाढवलाय, त्यांचा TDR वाढवलाय. जर मार्केटमध्ये तुम्ही TDR बघितला तो 40 ते 50 लाख स्क्वेअर फीट एवढा TDR आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट एवढा TDR मिळणार आहे. म्हणजे तो रातोरात TDR किंग होणार आहे. हे सगळं जे काम झाले ते अदानीसाठी झाले. आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे, कमी आहे निधी, तर तुम्ही त्याला एवढा स्वस्तात 10 ते 25% रेडी रेग्युलर मध्ये का जमीन देताय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? जेव्हा 40% सर्व्हे झालाय तर 40% सर्व्हे झाले असताना तुम्ही 1200 ते 1500 एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे, तर तुम्ही एवढी जमीन तुम्हाला घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी, हा आमचा प्रश्न आहे. नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे. लास्ट अधिवेशनमध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते, पण मी जेव्हा बोलायला सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत. लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली, मला डिस्टर्ब करायला सुरुवात केलं, पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमी सांगायचा आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झालेला आहे. मुंबई अडाणींच्या घशात गेलेली आतापर्यंत धारावी तर गेलीच आहे. आता मोतीलाल नगर गोरेगावचं ते देखील अडाणींना डेव्हलप करण्यासाठी सगळी मुंबई ते देणार आहेत आणि कारण त्यांचं आता तेच आहे ना, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. तो ये सब कौन है आपको बताती हूँ. सब यानी सिर्फ अदानी भाई. मित्राचं खूप प्रेम आहे. मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होती की मित्राचं खूप प्रेम आहे. मित्राला मी उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमिकेच्या प्रेमात पडतो तेव्हा म्हणतो क्या तुमको क्या चाहिए, चांद तारे तोड़ के दूं. तो यहाँ प्रेमी कौन है? अपने मित्र है, अदानी भाई है. उनके लिए कुछ भी, कौन सी जमीन चाहिए ले लो, कितनी रेडी रेकनर में चाहिए 10%, 25% रेडी रेकनर में ये ले लो, जो चाहिए तुमको. ये नियम बदलना है, नियम बदलो. हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी योजना के लिए लागू है. यानी हमको पूरा हुकुमशाही का नया नजारा दिखा रहा है. अंग्रेजों का जमाने में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाया है यही हमारा सवाल है. हिंदी में जानना चाहेंगे कि आप अरे हिंदी में ही बात किया और हमको धारावी चाहिए. आम्हाला विकास हवाय, आम्हाला धारावीचा विकास हवाय, पण धारावीचा विनाश नकोय. धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना, पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे. म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही. पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही. मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे? हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे, धारावीच्या लोकांसाठी नाही. त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाहीये, हा विनाश प्रोजेक्ट आहे. अरे मॅडम फोटो द्या, फोटो द्या, फोटो द्या, ताई फोटो द्या ताई थांबा. एक मिनिट बाजूला ए बाबा, ए ताई थांबा. बाजूला नाही आम्हाला कसं करणार रे? ताई पुढे. अरे उठना नहीं. ए मोबाईल वाले आम्ही खाली करणार रे. त्यांच्या हातात अदानीचे जे लोक येतात तेव्हा पोलीस फाटा घेऊन येतात. सगळं आमच्यावर कार्यवाही केली जाते, आमचा आवाज दाबला जातो. जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे. धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो
जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय. त्यांचा FSI वाढवलाय, त्यांचा TDR वाढवलाय. जर मार्केटमध्ये तुम्ही TDR बघितला तो 40 ते 50 लाख स्क्वेअर फीट एवढा TDR आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट एवढा TDR मिळणार आहे. म्हणजे तो रातोरात TDR किंग होणार आहे. हे सगळं जे काम झाले ते अदानीसाठी झाले. आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे, कमी आहे निधी, तर तुम्ही त्याला एवढा स्वस्तात 10 ते 25% रेडी रेग्युलर मध्ये का जमीन देताय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? जेव्हा 40% सर्व्हे झालाय तर 40% सर्व्हे झाले असताना तुम्ही 1200 ते 1500 एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे, तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी, हा आमचा प्रश्न आहे. नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे. लास्ट अधिवेशन मध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते, पण मी जेव्हा बोलायला सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत. लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे, त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली, मला डिस्टर्ब करायला सुरुवात केलं, पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमी सांगायचा आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झालेला आहे. मुंबई अडाणींच्या घशात गेलेली आतापर्यंत, धारावी तर गेलीच आहे. आता मोतीलाल नगर गोरेगावचं ते देखील अडाणींना डेव्हलप करण्यासाठी सगळी मुंबई देणार आहेत आणि कारण त्यांचं आता तेच आहे ना, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. तो ये सब कौन है आपको बताती हूँ. सब यानी सिर्फ अदानी भाई. मित्राचं खूप प्रेम आहे. मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होती की मित्राचं खूप प्रेम आहे. मित्राला मी उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमिकेच्या प्रेमात पडतो तेव्हा म्हणतो की तुमको क्या चाहिए, चांद तारे तोड़ के दूं. तो यहाँ प्रेमी कौन है? अपने मित्र है, अदानी भाई है. उनके लिए कुछ भी, कौन सी जमीन चाहिए ले लो, कितनी रेडी रेकनर में चाहिए, 10%, 25% रेडी रेकनर में ये ले लो, जो चाहिए तुमको. ये नियम बदलना है, नियम बदलो. हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी योजना के लिए लागू है. यानी हमको पूरा हुकुमशाही का नया नजारा दिखा रहा है. अंग्रेजों का जमाने में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाया है यही हमारा सवाल. हम हिंदी में जानना चाहेंगे कि आप अरे हिंदी में ही बात किया और हमको धारावी चाहिए. आम्हाला विकास हवाय, आम्हाला धारावीचा विकास हवाय, पण धारावीचा विनाश नकोय. धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना, पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे. म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही. पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही. मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे? हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे, धारावीच्या लोकांसाठी नाही. त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाहीये, हा विनाश प्रोजेक्ट आहे. अरे मॅडम फोटो द्या, फोटो द्या. ताई थांबा. बाजूला ए बाबा, ए ताई थांबा. बाजूला नाही, आम्हाला कसं करणार रे? ताई पुढे. अरे अरे उठना नहीं. ए मोबाईल वाले आम्ही खाली करणार रे. त्यांच्या हातात अदानीचे जे लोक येतात तेव्हा पोलीस फाटा घेऊन येतात. सगळं आमच्यावर कार्यवाही केली जाते, आमचा आवाज दाबला जातो. जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे. धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय. त्यांचा FSI वाढवलाय, त्यांचा TDR वाढवलाय. जर मार्केटमध्ये तुम्ही TDR बघितला तो 40 ते 50 लाख स्क्वेअर फीट एवढा TDR आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट एवढा TDR मिळणार आहे.
म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे. हे सगळं जे काम चालले ते अदानीसाठी झालंय. आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे, कमी आहे निधी, तर तुम्ही त्याला एवढा स्वस्तात 10 ते 25% रेडी रेग्युलर मध्ये का जमीन देताय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? जेव्हा 40% सर्व्हे झालाय तर 40% सर्व्हे झाले असताना तुम्ही 1200 ते 1500 एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे, तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी, हा आमचा प्रश्न आहे. नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे. लास्ट अधिवेशनमध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तिथेही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते, पण मी जेव्हा बोलायला सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत. लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली, मला डिस्टर्ब करायला सुरुवात केलं, पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमीच सांगायचा आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झालेला आहे. मुंबई अडाणींच्या घशात गेलेली आतापर्यंत धारावी तर गेलीच आहे. आता मोतीलाल नगर गोरेगावचं ते देखील अडाणींना डेव्हलप करण्यासाठी सगळी मुंबई ते देणार आहेत आणि कारण त्यांचं आता तेच आहे ना, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. तो ये सब कौन है आपको बताती हूँ. सब यानी सिर्फ अदानी भाई. मित्राचं खूप प्रेम आहे. मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होती की मित्राचं खूप प्रेम आहे. मित्राला मी उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमिकेच्या प्रेमात पडतो तेव्हा म्हणतो क्या तुमको क्या चाहिए, चांद तारे तोड़ के दूं. तर यहाँ प्रेमी कौन है, अपने मित्र है, अदानी भाई है. उनके लिए कुछ भी, कौन सी जमीन चाहिए ले लो, कितनी रेडी रेकनर में चाहिए, 10%, 25% रेडी रेकनर में ये ले लो, जो चाहिए तुमको. ये नियम बदलना है, नियम बदलो. हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी योजना के लिए लागू है. यानी हमको पूरा हुकुमशाही का नया नजारा दिखा रहा है. अंग्रेजों का जमाने में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाया है यही हमारा सवाल है. हम हिंदी में जानना चाहेंगे कि आप अरे हिंदी में ही बात किया और हमको धारावी चाहिए. आम्हाला विकास हवाय, आम्हाला धारावीचा विकास हवाय, पण धारावीचा विनाश नकोय. धारावीच्या लोकांना बाहेर टाकून धारावीच्या लोकांना, पात्र लोकांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीवर देणार आहे. म्हणजे लीजची जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही. पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही. मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे? हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे, धारावीच्या लोकांसाठी नाही. त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाहीये, हा विनाश प्रोजेक्ट आहे. अरे मॅडम फोटो द्या, फोटो द्या, फोटो द्या, ताई फोटो द्या ताई थांबा. एक बाजूला ए बाबा, ए ताई थांबा. बाजूला नाही, आम्हाला कसं करणार रे? ताई पुढे. अरे अरे उठना नहीं. मोबाईल ए मोबाईल आम्ही खाली करणार रे. घेऊन येतात त्यांच्या हातात. अदानीचे जे लोक येतात तेव्हा पोलीस फाटा घेऊन येतात. सगळं आमच्यावर कार्यवाही केली जाते, आमचा आवाज दाबला जातो. जेव्हा ही सगळी मुंबई